भिवंडीवाड़ा रोड पर जगह जगह हुए खड्डे की समस्याओं को लेकर कांग्रेस थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मान्य श्री दयानंद जी चोरघे के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में थाने जिला ग्रामीण के कांग्रेस कार्यकर्ताओं ने भिवंडी तालुका के दुगार फाटन नाके पर पीडब्ल्यूडी अधिकारी व महाराष्ट्र सरकार के विरुद्ध जमकर नारेबाजी की और खड्डे में बेशर्मी का झाड़ लगाकर अपना रोष व्यक्त किया। इस निषेध आंदोलन में थाने जिला ग्रामीण व भिवंडी तालुका ग्रामीण के भारी संख्या में कांग्रेस के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। इस संदर्भ में पत्रकारों से वार्तालाप करते हुए श्री दयानंद जी चोरघे ने क्या कहा, आइए सुनते हैं इस खबर में। महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्र सरकारचा धिक्कार। हा खूप चांगला झाड आहे आणि सरकार बेश आहे म्हणून हा बेशर्माचं झाड आहे। म्हणजे हा या झाडाचं नाव आहे येड्याचं झाड। परवा दिवशी मी निवेदन दिलं की काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही इथे आंदोलन घेतो। हा जो रस्ता आहे भिवंडीवाडा त्या रस्त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन घेतो। आंदोलन पाहता मी येता असताना जे काही खड्डे खूप होते ते खड्डे बुंजले, मला वाटतं तुम्ही आले ते तिथून बुंजले, म्हणजे ती दखल खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली आहे। त्यांना माहिती आहे की काँग्रेस पक्ष हा या देशामध्ये विरोधात जर कुठला पक्ष असेल तर काँग्रेस पक्ष आहे आणि जर या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जर कुठला पक्ष असेल तर हा काँग्रेस पक्ष आहे। त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी देत आहे। खरं तर मी या अगोदर सुद्धा वक्तव्य केलेले आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी मराठापाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप चांगला सुंदर असा मंदिर उभारण्यात आलेला आहे आणि त्या मंदिराचा उद्घाटन आणि त्याच्या पूजेसाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे हे त्या ठिकाणी आले होते। पण काही नागरिकांचा प्रश्न असा होता की उपमुख्य आणि मुख्यमंत्र्यांनी हे रोडवरून यायला पाहिजे होतं, पण काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आलेले आहेत, 3 आमदार आहेत, 1 खासदार आहेत आणि काही खूप मोठे पुढारी आहेत। ते वरच्या लेवलला जातात आणि सांगतात की आम्ही हा जिल्हा आमच्या ताब्यामध्ये आणि आम्ही पक्ष वाढवतो, हे करतो ते करतो। त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे काही होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने तिथे बोलवलं, पण ते रोडने आले नसते। रोडने जर आले असते तर त्यांना माहिती पडलं असतं की इथं रोड काय। आणि खऱ्या अर्थाने मी तर सातत्याने बोलत आहे की महाराष्ट्र सरकार ही एक प्रकारची नालायक सरकार झालेली आहे, बेशरम सरकार झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही बेशरम हा झाड इथे लावलेला आहे। आता मी नेहमी सातत्याने प्रश्न विचारतो की भिवंडी आणि वाडा हा एक औद्योगिक क्षेत्र आहे, कारण वाड्यामध्ये MIDC आहे आणि भिवंडी आणि वाडा इथून जाणारा हा रोड जातो गुजरातला आणि चिंचोटीवरनं जो रोड जातो तो सुद्धा गुजरातला जातो। जो परिस्थिती चिंचवटीमध्ये आहे तीच परिस्थिती आज वाड्या रोडला सुद्धा आहे। आज एक खड्डे बुंजले पण काही फायदा नाही आहे। प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपल्या नागरिकांचा या ठिकाणी मृत्यू होतो। या सरकारने फक्त लोकांना धोका देण्यासाठी आपण पुन्हा सत्तेत कसे यावं या माध्यमातून लाडकी बहिणीची योजना काढली, पण त्या नालायक सरकारला एवढंच माहिती पाहिजे की या ज्या रोडवरनं जी काही महिला ज्या मृत्युमुखी होतात त्यावेळेला लाडक्या बहिणींना जर आपण महिन्याला पैसे देण्यापेक्षा ज्या वेळेला लाडकी बहीण जेव्हा मृत्युमुखी होतो त्यावेळेला 13 दिवसांत कुठेतरी एकदा तरी ते सातवंतराला काही गेलं पाहिजे। हे पण माझं त्यांना एक आश्वासन आहे की तुम्ही ज्या वेळेला या रोडला जेव्हा अपघात होतात त्यावेळेला जे मृत्युमुखी होतात त्यावेळेला तुम्ही कुठे असता, कुठे नाही आहे। आज या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि जो रोड या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतला होता त्याच ज्याने भ्रष्टाचार केला त्याच कॉन्ट्रॅक्टरला आज एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या 4 दिवसापूर्वी त्याचा पक्षामध्ये प्रवेश केला। का तर त्यांनी भ्रष्टाचार केला, तो एकदम क्लीन चिट झाला। म्हणजे एक प्रकारे वॉशिंग पावडर, जसा भारतीय जनता पार्टी कशी बोलतो की तुम्ही तिथे काही पाप करा, काही भ्रष्टाचार करा आणि आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला शुद्ध करतो। या दृष्टिकोनातून जसा भारतीय जनता पार्टीच्या पावलावर पाऊल टाकून एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना
प्रवेश केला आणि तो या ठिकाणी त्याला माहिती आहे की मला कधीही अरेस्ट होऊ शकतो. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मागच्या 4 दिवसापूर्वी प्रमोद पवार हा एक माझा चांगला मित्र आहे आणि खरोखर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वक्तव्य केले. मी प्रमोद पवारच्या वक्तव्याला खरोखर मी सहमती आहे की असे जर काही युवक जर रस्त्यावर उतरले तर येणाऱ्या काळामध्ये जर सरकारला जर जाग नाही आली तर नक्कीच आपण सर्व एकत्र येऊन हे जर आंदोलन केलं तर 100% या सरकारला जाग येईल. आणि चिंचोटीचा बी रोड आणि हा जो वाडा रोड हा 100% होईल आणि लोकांना सुरक्षितपर्यंत ये जा राहतील. आणि जर या सरकारला खरोखर जर जाग नाही आली तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पार्टी या भर रस्त्यामध्ये मधील स्टेज घालून तिथं आम्ही तीव्र आंदोलन करणार आणि उपोषण आम्ही करणार. धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा, धिक्कार असो धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा, धिक्कार असो. खाली डोके वरती पाय, करायचं काय? खाली डोके वरती पाय. धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा, धिक्कार असो वरती पाय. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे वरती पाय. खाली डोके वरती पाय. राहुल जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कांग्रेस पार्टीचा विजय असो, कांग्रेस पार्टीचा. दयानंद चोरगे यांच्या नेतृत्वाखाली इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे. रस्त्याची मुदत किती वेळ आहे आपल्याकडे? वेळापर्यंत आपण बनवलं रस्ता आता सुरू फक्त दाखवले तर तिकडेच काम चालू आहे. मेजर काम जे मंजूर आहे त्याच्यामध्ये आता फक्त इकडे डागडुजीचंच काम चालू आहे, म्हणजे रिपेरिंगच चालू आहे. नाही ते सध्या रिपेरिंगच होणार आहे. टेम्पररी रिपेरिंग आम्ही जसं खराब होत जाईल तसं पूर्ण करत राहणार आहे. पावसाळ्या अगोदर आपण या कामाची सुरुवात केली होती का? नाही त्या इगलने काही केली नव्हती. आता पावसाळ्यामध्ये कसं काम होणार? नाही फक्त डागडुजीचंच काम होईल पावसाळ्यात. डागडुजी केली तरी पण ते पावसाळ्यामध्ये जाईल ना. मेजर कॉन्क्रीटीकरणाचं त्यांनी अजून काही सुरुवात केली नाही. आम्ही आदेश दिलात त्यांना. कारण आता या रस्त्याने आम्ही आलो, रस्ते बघितले, कॉन्क्रीटचे रस्ते थोडेफार झालेले आहेत. त्या रस्त्यावर जेव्हा एक वाहन चालक गाडी घेऊन जातो तेव्हा त्याला खूप चांगलं वाटतं, पण जेव्हा त्या रस्त्यावर खाली उतरतो, खड्डेमधून येतो, तेव्हा त्याच्या भावना काय असतात तर तुम्ही पण त्याच रस्त्यात निश्चित बरोबर आहे तुमचं, काही त्यात दुमत नाही. पण ऍक्च्युअली जे आपले कॉन्क्रीटचे पॅच केले ते आमच्या अगोदर कामं मंजूर होती त्याच्यातून ते करून घेतलेलं आहे. आम्ही जे मेजर खराब पॅच होते ना ते आम्ही ते वर्कआउट करून घेतलेत. पण इगलला जे काम दिलं ते त्याच्यातले काम नाही आहे. बाकी दुसरं इगलचं काम आम्ही वाड्याच्या म्हणजे डॅक्युलिसच्या त्या साईडला त्यांनी काम चालू केलेलं आहे. तर लवकरच ते झाल्यानंतर इकडे चालू करणार आहेत. ते एक या PWC अधिकारी नात्याने ते इथे आले आणि त्याने सांगितलेले की आम्ही आमचा जो पॅचेस आहे ते पॅचेस पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये जो काही रोड आहे तो रोड लवकरात लवकर आम्ही करू. ते आता आपण त्यांना सुद्धा सांगितलेले आहे, जे मी वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याच्या माध्यमातून जर या रोडचा व्यवस्थितपणे जर त्यांनी जर सांगून पण जर लवकरात लवकर जर हा रोड जर केला नाही तर तुम्हाला माहिती आहे की इथे मी एक आंदोलन मोठ्या संख्येने इथे मी आंदोलन फक्त बसून इथे आंदोलन करणार आहे. हम तुम्हारे साथ हैं. कांग्रेस पार्टी जिंदाबाद. राहुल गांधी जिंदाबाद. हर्षवर्धन सरकार जिंदाबाद. हर्षवर्धन सरकार.